नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण 8 वाजताच ओला, उबर, रॅपिडो हे सगळे ॲप्स आपले डिव्हाइस ऑन केले होते आणि आपल्याला लगेच एक 10-15 मिनटामध्ये ट्रिप पडली, जे की बिरदवडीतून भोसरी MIDC कस्टमरला आपण आता जस्ट ड्रॉप केलं आहे. कस्टमरकडून आपण 340 रुपये कलेक्शन केले आणि उबरनं आपल्याला 260 रुपये दिलेले आहेत. ठीक आहे, तर चला पहिली ट्रिप आली होती आपल्याला उबरकडनं आणि लगेच आता एंटरसाठी पडली आपल्याला राजगुरुनगरची. एक 28 किलोमीटरसाठी 506 रुपये असं काहीतरी दाखवलं आहे. आणि बघूयात आता आपल्याला म्हणजे शेवटी किती देणार आहे. 28 किलोमीटरसाठी 506 रुपये आणि पिकअप दाखवते 4 किलोमीटर. आता आपण चालू आहोत कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. बघूयात कस्टमरला पिकअप करून म्हणजे आपण राजगुरुनगरला गेल्यानंतर. ठीक आहे, चला. एंटरसिटीवर जास्त भर दिला आहे आजकाल आपल्याला. काल पण पडली होती, आज पण पडली राजगुरुनगरची, पण तिकडून पडत आहे का नाही काय सांगता येत नाही आहे. तरी पण थोडंसं आपलं तिकडचं पण काम होईल, क्लायंटला भेटणं होईल तिकडच्या राजगुरुनगरच्या, म्हणून एक्सेप्ट केली आहे मी. कस्टमरला पिकअप करण्यासाठी चाललो आहे. चला तर मग भेटूयात आपण राजगुरुनगर. तर मित्रांनो, कस्टमरला आपण राजगुरुनगरला आता ड्रॉप केले. हॉस्पिटलचं होतं, त्यांना हॉस्पिटलला जायचं होतं. म्हणजे पुण्यातून भोसरीतून हॉस्पिटलला इथं आले ते राजगुरुनगरला. ठीक आहे, आपल्याला दिलेत 480 रुपये. उबरनी दाखवले होते तसे 507 रुपये, पण ठीक आहे, उबरचं असतंच 10 रुपये 20 रुपये असं कमी जास्त करत असतं. ठीक आहे, चला तर आता कस्टमरला आपण इथं ड्रॉप केले आणि बघूयात आपल्याला ट्रिप किती वेळ लागते. नाही पडली तर हळूहळू मग चाकणच्या साईडने आपण निघूयात. मित्रांनो, आपण आलो आता राजगुरुनगरला गेलो होतो, तर आपल्याला ट्रिप काय पडली नाही तिकडून रिटर्नची. 2 तास बसलो तिकडं. आता वाजलेत 12 आणि आपण आलो तर आपल्याला जेवण वगैरे करायचं होतं. 12 वाजलेत. काय तेवढा हे झालं ना, नाश्ता वगैरे काय झाला नाही कुठं. डायरेक्ट मग आता राजगुरुनगरवरून चाकणला येऊन मग आता नगरहून जसं आपण निघालो हळूहळू, ट्रिप काय पडत नव्हती म्हणून मग वाकीवरनं राईड घेऊन आपण बिरदवडीतून इकडं आलो आहे घरी. ठीक आहे, अजून काही ट्रिप वाजली नाही कशावर बी. आता जेवण करायचं होतं, म्हणलं जेवण करून जावं घरी, आता घराजवळ आहे. त्यासाठी आलो आहे मग घरी. बघूयात जेवण करून ट्रिप कुठली पडली तर, आणि करतो बाकीचं काय असं अपडेट. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:30 झालेले आहेत आणि बराच वेळ झाला आपला मोबाईल डिव्हाइस ऑन होते, सगळ्या ॲप्स आपल्या. तर ते एकही ट्रिप पडत नव्हती. आता बऱ्याच वेळानंतर एक ट्रिप पडली आपल्याला, जे की पुणे रेल्वे स्टेशनची. चला पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि नंतर भेटूयात वगैरे. फेअर वगैरे तुम्हाला नंतर सांगतो. आता जेवण वगैरे करून आपलं झालं आहे. इथूनच एक 500 मीटर अंतरावरून ट्रिप पडली श्रीरामनगरवरून. चला तर मग भेटूयात आपण रस्त्यामध्ये कुठं. आपल्याला CNG पण भरावं लागेल. फक्त 3 गाड्याच राहिल्यात रस्त्यामध्ये. कस्टमरला कन्व्हिन्स करून आपल्याला CNG भरावं लागेल आणि भेटूत आपण पुण्यामध्ये आता. तर मित्रांनो, कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे पुणे स्टेशनला. ओला उबरवरती ट्रिप पडत नाही तिथून. आता एक पडली आपल्याला रॅपिडोवरती मांजरीची. ठीक आहे, मॅडमशी बोलणं झालं. त्या बोलल्या ते येते 5 मिनटं थांबा बाहेर. आतूनच बुक केली वाटतं, स्टेशनमधूनच. ठीक आहे, थांबलोत आपण. कधी येतात मॅडम बघूयात. आणि मॅडमला घेऊन त्यांना सोडायचं मांजरीमध्ये. 234 रुपये फेअर दाखवला आहे 12 किलोमीटरसाठी. मी आता चेक केलं ऑनलाईन, तर वेळ दाखवतं आहे 40 मिनिटे. ठीक आहे, काय हरकत नाही आहे, चांगला फेअर आहे. जाऊ आपण मांजरीला. बघूयात मॅडम किती वेळानंतर येतात. तसे पण अजून दोन्ही ॲप अजून चालू आहेत माझे. बघूयात. आपल्या इकडची पडली पिंपरी चिंचवडची कुठली तर तिकडचीच घेऊ. मॅडमला सांगू दुसरी करायला. ठीक आहे, तर मॅडम जास्त वेळ लागला तर त्यांचं पण कॅन्सल करून टाकणार आहे, कारण आपल्याला इकडं पिंपरी चिंचवडच्या साईडला राहायचं आहे आता, इकडं न जाता. आता वाजले संध्याकाळची 4:30 आणि बघूत मग अजून काय प्लॅन होतो. संध्याकाळी तर थोडंसं आपल्याला लवकरच घरी जायचे.
6-7पर्यंत. मग बघूयात काय करायचे काय नाही, करतो अपडेट लगेच. तर मित्रांनो, आता ट्रिप काय पडत नव्हती स्टेशनवरून, त्याची पडलेली ट्रिप त्यांनी काहीतरी अर्धा तास घातला माझा मांजरीची, तर ती मी कॅन्सल केली. आणि परत आत्ता जसं मी स्टेशनच्या बाहेर पडलो, बऱ्याच पडत होत्या, दुसऱ्या 2-3 ट्रिप पडल्या, तर ते मी घेतल्या नाहीत, एरंडोने, जिमखाना वगैरे. तर आता एक पडलेली आहे जे की आपलं डुडुळगावची, मुळशीकडची. तर आता कस्टमरला पिकअप करायचं चाललो. तर मित्रांनो, कस्टमरला सोडलं आपण मुळशीमध्ये, आता डुडुळगावमध्ये. आणि कस्टमरसोबत थोडासा वाद झाला, कारण कस्टमरला ओलाने फेअर कमी दाखवला आणि इथं कस्टमर म्हणते 300 364 रुपये बिल दाखवलं मला बुक करते वेळेस. आणि इथं झालं कस्टमरचं बिल 419 रुपये. तर 50 रुपये जास्त होत होते. कस्टमर थोडा वाद घालत होते माझ्यासोबत. मी म्हटलं कंपनीशी बोला, काय चालू आहे प्रॉब्लेम. कारण मला पण ज्यावेळेस मी ट्रिप ॲक्सेप्ट करत होतो त्यावेळेस मला पण ट्रिप दाखवली नाही, म्हणजे फेअर दाखवला नाही किती आहे ते. मी डुडुळगावची मुळशीची ट्रिप आहे म्हणून ॲक्सेप्ट केली पटकन ट्रिप. किती का फेअर असणार, कमी असणार नाही. 10 किलोमीटर म्हणजे 10 रुपये किलोमीटरच्या जरी हिशोबाने जरी आपल्याला दिले पैसे तरी काही हरकत नाही. या हिशोबाने आपण ते ट्रिप ॲक्सेप्ट केली होती, कारण ओलाने फेअर दाखवलं नव्हतं आपल्याला त्या मोमेंटला. तर ठीक आहे, कस्टमरला सोडलं आहे आपण. कस्टमरने केलेत तेवढेच पैसे पे, 419 रुपये. आणि त्या ओलाच्या स्क्रीनशॉटवर केलेले आहेत, म्हणजे QR कोडवरती, माझ्या केलेले नाही आहेत. ते नवीन सिस्टम जे चालू केले ओलानी, QR कोड त्यांचं द्यायचं आणि ते स्कॅन करतील, डायरेक्ट इन्स्टंट आपल्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन होईल त्यांचं पण, ओलाचं डायरेक्ट. तर आपण केलं आणि लगेच आपल्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्याचे पण, काही प्रॉब्लेम नाही झाला. पण मी म्हणत होतो की माझ्या QR कोडला स्कॅन करा आणि माझ्याकडे पैसे टाका. ते म्हणले नाही, तुमच्या नाही टाकणार, कंपनीच्या करतो. म्हणजे ठीक आहे, कंपनीच्या करा, काही हरकत नाही. बघू, मी पण आत्तापर्यंत काही ट्रान्झॅक्शन केलं नाही त्याच्यावरती. तर मी आत्ता केलं आहे त्याच्यावरती म्हणजे ट्रान्सफर टाकलेत कस्टमरने पैसे आणि ते डायरेक्ट आपल्या अकाउंटला आलेले आहेत. त्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला. डायरेक्टली 1 सेकंदामध्ये आल्या ते आपल्या अकाउंटला आलेले आहेत पैसे. ठीक आहे, चला. तर आता लगेच इथून एक 1.5 किलोमीटरनंतर ट्रिप पडलेली आहे भारत माता चौकाची, तुपे वस्ती, मुळशीचीच आहे. 2 किलोमीटर पिकअप आणि 3 किलोमीटर ड्रॉप. त्याचे आपल्याला 150 रुपये दाखवले उबरने. चला पहिले कस्टमरला पिकअप करायला जाऊयात. तर मित्रांनो, कस्टमरला आपण सोडलं आहे भारत माता चौकामध्ये. तुपे वस्तीचं लोकेशन दाखवत होतं, पण ते त्यांना जायचं होतं नाशिकला, तर ते म्हणले आम्हाला इथंच सोडा. आणि त्यांनी बुक केलेलं इथलं, पण ते लोकेशन तिकडचं आलं मॅपमध्ये. तर ठीक आहे, काय हरकत नाही, आपलंच एक 500-600 किलोमीटर वाचला. चला, तर मग आता आपण जाऊयात चाकणच्या साईडने. तो गोटू टाकून ठेवलं तर आहे ओला आणि उबरवरती, दोन्हीवरती. गोटू टाकल्यामुळे ही ट्रिप भेटली होती आपल्याला मुळशीतूनच, इकडच्या डुडुळगाववरूनच भारत माता चौकाची. आपल्याला दिलेत 140 रुपये. कस्टमरकडून कलेक्शन केलं 170 रुपये 4 किलोमीटरसाठी. चला, तर मग आता बघूयात आपल्याला ट्रिप पडते की नाही आणि जाऊयात पुढं. तर मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आपण आहोत आता चाकणच्या पुढं आंबेडांग चौकामध्ये. कारण ट्रॉफिक जाम लागले थोडं, त्यामुळं थांबलो इथं ट्रॉफिकमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे आजचा बिझनेस झालेला आहे, आपण आज बहुतेक उबरवरती 4 आणि ओलावरती 2 अशा ट्रिप कंप्लीट केलेल्या आहेत. आणि त्यांचे आपल्याला फेअर जे दिलं आहे टोटल, आज ओलाकडनं काम झालं आपलं 700 रुपयाचं आणि उबरकडनं झालं आहे आपलं 890 रुपयाचं. अशा प्रकारे ठीक आहे, चांगला झाला आहे. 1700 रुपयाचं जवळपास आपलं काम झालेलं आहे आज. आणि आपण चाललो आहोत आता घरी. मग या ब्लॉगला आपण याच ठिकाणी संपूयात.
आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.